महाराजांचा जन्म झाला तेव्हाचा आहे हा आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म काय ताकद होती त्यांच्यामध्ये हे बघा. सगळी नमस्कार मंडळी, तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज मी कुठेतरी जाणार आहे आणि तुम्हाला समजेलच का मी कुठे जाणार आहे. त्या जरा पोरांचा आवाज येतो बाहेर खेळताना पोरा, म्हणून जरा आवाज नीट येत नाही. तर आज ना आम्ही बाहेर चालल्या, म्हणजे ती पण नवऱ्याला काकणूक करून चालवले. नाही तर जास्त आम्ही कुठं बाहेर जात नाही, सहजासहजी जास्त कुठं जात नाही आम्ही बाहेर. तर आज यानं सांगितलं चला हो आज तरी जाऊ. तर मग तुम्ही व्हिडिओ आपली पूर्ण बघा, तुम्हाला समजेलच लवकर आम्ही कुठं चालले ते. मी माझ्या मिस्टरांनाच विचाराल का आपण कुठं चालले म्हणून, म्हणजे देवा ठिकाणीच चालल्या. तर समजा तुम्हाला पुढं कुठं चालले म्हणून द्या. आणि आता माझ्या ना भाकरी बिकरी पण टाकून घेता मी, कारण हे मला बोलल्यान का मी गेले जरा बाहेर गेल्यान का तू आवरून ठेव. कारण आमच्या 2 पोरी पण आहे, मी आम्हीच म्हणजे. आणि हा व्लॉग म्हणजे ना घरातला नाही होणार, म्हणजे बाहेर चालले म्हणून मी नाही ठरवलं का बरं चालले आहे तर व्लॉग पण आपला स्टार्ट करू. तेवढ्यानं तुम्हाला पण बघायला भेटेल का विद्या जातो कुठेतरी बाहेर फिरतं घरानं प्रेरा. तर आता ना आणि मी ना साडी नाही घालणार, म्हणजे मी ड्रेस घालून जाणार हो. काहीतरी नवीन म्हणजे घालायला पाहिजे यार, जिंदगी जगायला पाहिजे नाही का. जरा काहीतरी नवीन नवीन करून बघायला पाहिजे नाही का. तर आता मी ना माझ्या भाकरी बिकरी टाकून घेता, थोडीशी भांडी ती पण घसून घेता. आणि मला तुम्हाला ना एक वस्तू दाखवायची होती. काल येवी ना रविवारच्या बाजारात गेलते. रविवारच्या बाजारामध्ये म्हणजे कशी लोक फसवतात बना. अरे त्या नाचक्यावी कांद्यांची गोणी दिली. आता यावी काय यानं वाटलं बाबा आहे भारी म्हणून. आता कांद्याची गोणी काय बऱ्याच जणांनी तिथे घेतली का, बऱ्याच जणांनी घेतली कांद्याची गोण. पण म्हणजे बऱ्याच जणांना फसवला तिथं असेल. कारण म्हणजे हे सांगत होतं, बाबा सांगत होतं, बोलतं दोन का तीन 4 गोणी अशा घेतल्या बोलतो लोक हवी तिथं. मग आवडी नाचकी लोकांना तुम्ही पैसे देता तुम्ही ना, मग तुम्हाला नीट वस्तू देता येत नाही का. शेवटी तुम्ही गिराकाला ती वस्तू देता, मग ती अशी खराब देता. हां आता मी तुम्हाला दाखवता कांदं दिले आणि म्हणजे कांद्याची काल रविवार होता, कालचा रविवार. कांद्याची गोण दिली, म्हणजे गोण आणलेली आहे मी. अख्खं कांदं त्यातलं खराब म्हणजे ना जेमतेम मी बाबांनी काढलेलं, बाबांनी थैलं म्हणजे तो गोण आहे ना ती फोडलेली. त्याच्यामधलं कांदावर म्हणजे ना वलसर होता, असं अख्खं वलं. तुम्हाला दाखवता मी. म्हणजे तुम्ही एखाद्या गिराकाला कुठली वस्तू देता तर ती चांगली द्यायची, त्यांच्याकडून आपण पैसे देता. अरे नाचकी लोकांना खपलेली. मला दाखवता मामा, हे बघ ये ना, ये मला वाटतं चांगलं कारल्यान नाही बघ. या थैल्यान भरून ठेवल्यान. हे बघ कसं कांद. काय दलिद्री लोक आहेत ना. हा एवढं ना, अजून ही गोण साफ करायचे. म्हणजे आता ही गोण एवढी आहे ना, ही साफ करायचे. त्याच्यामध्ये आता बघायला लागतील किती घाण निघताना, किती आता चांगलं निघताना कांद. एवढं निसून कारलेलं नाही या पिशवीमध्ये ना खराब कांद. म्हणजे याच्यातला अजून किती निघतील ना, किती नाही कांदा. हा म्हणजे किती लुटमार धंदत बघा ना, किती लुटमार धंदत. म्हणजे कोणाला असं लुटवायचा. हे बघ मला ना जायचं होता पण अक्षरशः ना, म्हणजे मी आता जाणार होतो पण याही मला आधीच सांगलेलं का आपल्याला इथे जायचं आहे. नंतर मला समजलं बाबा इथं बसलेली ना ती गोण अख्खी खाली करत लावलेली. तेव्हा मला समजला बाबा कोणाला लागलं का करतं कांदा बरंच होतं याच्यात खराब आहे. असं डोका फिरला ना माझा, जाम डोका फिरलेला. कारण आपण आवरून मी म्हणजे असं पैसे देऊन आपण कुठली वस्तू आणताना अशी खराब निघतं, किती जीवाला लागतं. मग एवढं कांदा ते म्हणजे आता निसायला लागते, त्याच्यातलं किती कांदा अजून खराब निघते ना, किती नाही. आणि कुठली पण आता गोष्ट तुम्ही आता आमच्यासोबत असं झाले, कुठली पण तुम्ही गोष्ट घेता वेळी ना म्हणजे असा जरा नीट बघत जा ना, मग घ्यात जा. कारण जाम अशी फसवणुकीची कामं करतात लोक. तर काय बोलायचं आता ना. आता तो ये बाबा सांगत होतं तर रविवारी बोलतं ना, म्हणजे पुढच्या रविवारी बोलतो आपण जाऊ. आता त्या रविवारी का भेटेल का तिथे गेल्यावर दोघांचा गाडीवाला. तो आता दुसऱ्याकडे गेला असेल, तो काही इथं थांबल का. त्याच रविवारी दुसरं त्यांना करत होता. मग बोलतं जर चांगली निघली नाही ना तर बोलतं रिटर्न द्या करतं. लोकांचा नाच काय येईल तिथं रिटर्न करायला किंवा असं लोकांना लुटतो गाडीवाला. तो कोणचा आहे काय माहिती, आवडी गोणाशी आखी फुकाट जेले. आता काय माहिती आता काय वापरायला लागतील तसं तिथं अख्खं ते पसरून ठेवायला लागतील तेव्हा. माझा तर आवडा डोका फिरलेला ना काय सांगू.
जाऊन ते आता काय करणार आहेत, वापरायला लागतील तसं भिसर. चला तर आता मी माझे कामाबिमा पण आटपून घेता, मग लगेच मी तयारी बियारी करत घेईन. हे पण आलं का लगे आम्ही निघू. मग तुम्ही ब्लॉग ना सगळं पूर्ण बघा हा. बोल ग्रीषा दीदी. भाकरी बुजायला ये. हा हे बा आता किवला बिस्किट दिले मी इकडं, तो बसले इथं. हे ग्रीषा बाबू आवाज देत बघ. नाही ये ये आमची आवाज देत बघ बाबू. हे बघ आई आता मी ना भाकरी टाकत घेतल्या, इकडे उन्होंने घेतली. आता भाकरी बुत्ताय बघ. काय बाबू कुठे गेली? आवाज दे ग्रीषा. काय ग ग्रीषा दीदी, बाबू तुला बोलत ना? मग कोणला बोलत? हा होतीस कुठं? तुला तर भाकरी बुजायला बोलत. हा नाही का बाबू, तू कशाला बोलत? भाकरी बुजायला ना? तू कशाला बोलत होता? भाकरी बुजलेला का? तुला आवाज नव्हता येत का? बिस्किट कोणला? तो देईल का तुला बिस्किट? तुला तो कावापाशी आवाज देते ना? हा हा मला भाकरी दुसरं कोणला? बिस्किट बिस्किट कोणतं? त्याला पारले तो. आता भाकरी टाकून घेत आता वर मी. मस्त हवा पण सुटले. आता किती दिवस झाला पाणी पण परण आहे ना, तर बरं जाऊन तरी येऊ. बुजून घेत आता भाकरी. मला काही तयारी बियारी करत घेईन. यांना पण कॉल करून विचारेन का नक्की किती वाजता येणार आहेत तुम्ही. चला तर भाकरी टाकून देता. या आगीला एक रोग झाले पेटणे इथं लागायच्या नावाला. कवा कशा पेटवत अजून पेटणे. एक तर इथं फोन ठेवायचं वांद. बाबू लागल. मी तुम्हाला भाकरींची व्हिडिओ टाकलेली ना, तुम्ही बघली का सगळे? कुठं जायचं असलं ना, म्हणजे असं कुठं जायचं असलं का लगे ना सगळा कामा बिमा करून जायला लागतं. असं आहे, काहीच पेर ठेवून जायला नाही लागत. आता भाकरी भुजीन, त्यावरती भांडी घासीन, मग तयारी करीन, मग निघीन. कुठले आला तरी कामच ना, कुठं जायचं असलं तरी कामच. माझ्या 5वीलाच पुनलेली आहे तशी पण ती कामा. ही जाल कावा पेटते तर ते पण झाले. भाकरी झाल्या नाही तर बसल्या. भांडी बिटी पण घसून झाली माझी न, भाजी पण केली मी. ते दाखवत आता काही बसलो नाही मी नाही. यांचा अजून काही पत्ता नाही. मला तर वाटतं 6:30 वाजायला आले. पण मला आता ना तयारी करता मी अंगोल विंगल नव्हतं. तयारी बियारी करता न मस्त की आम्ही निघू जायला. आता रात्री तर मग तिथं भारीच आहे सगळा बघण्यासारखं काय. तर सांगू का नको? लगेच मी सांगत नाही, तो सिक्रेट आहे. सिक्रेटच आहे ना ग. सिक्रेट ने सरप्राईज कपडा तुला आणले की हे बघ. दाखव कसं दिसतं. इकडं बघ क्यू. हा भारी दिसतं क्यू आमचा. ही पॅन्ट घालशील ना तू? क्यूला गौरे आमच्या हाऊस आले बघ निंगाचं. हा हा अशी घालायची पिऊ. गुड बॉय ना माझा तू. हा माझ्या माग माग यायचं तुम्ही. हा बाबू दाखव कपडा, दाखव सगळ्यांना दाखव कसा कपडा आहे तुझा. कपडा दाखव सगळ्यांना. इकडे ना पिऊ, इकडे इकडे इथं 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 दाखव. गाईजला दाखव. हॅलो गाईज कपडा बघा माझा. बोल बोल हॅलो गाईज. हॅलो गाईज माझे कपडे बघा. इथे आणले माझ्या मम्मीने कपडे. गाईज तर तुम्हाला माझा किऊ त्याचा कपडा दाखवत. दाखव पिऊ कसा कपडा आहे. दाखव ना, दाखव. बोल हॅलो गाईज माझा कपडा बघा. बोल हॅलो गाईज माझे कपडे बघा. छान आहे आमच्या बाबू. तू कुठे चालली बाबू? त्यांना सांग कुठे चालली तू.
तुम्ही तर चालले. तुम्ही कुठं चालले? त्याला सांग आम्ही चालल्या देवबाप्पाच्या इथं पाया पराला. बोल. मला म्हणण्याचा. हायला, येऊन जाऊन म्हणेच म्हणेच. चला तर आता मी ना मस्त ड्रेस घालता. मी ड्रेस घालणार होतो, मला दाखवू का? ए बा, मी ड्रेस घालणार आहे. ड्रेस घालून जाणार आहे मस्तपैकी. काहीतरी नवीन जरा. साडी तर कोगाव पण नेसता मी ना. बाबूच्या पण आता मस्त कपडे घालता. त्यांनी तर तुम्हाला कपडे दाखवले, त्याचं कपडं माझा पण दाखवले. आता मी लगेच रेडी होता ना. तुम्ही कुठंच जायचं नाही, आपला ब्लॉग पूर्ण बघायचा. हे पण आमचं आता आल्या आणि माझी तयारी पण झाली. क्यू मस्ती नको करू. क्यूची पण तयारी झाली. आणि मी कशी दिसता म्हणजे ना ड्रेस घालते आज. आणि आम्ही सांगू का तुम्हाला? कुठं चालले हो आपण? सांगू का कुठं झालं? ते काही बोलत नाही. आम्ही झाले मराठवाड्याला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे तिथं आम्ही चाललेले आहोत. आणि क्यू पण आमच्या तयार झाली, मी पण तयार झाल्या. अजून आज दोघी झाले आमच्या, त्या पण हा तो तर मला त्यात निघले जसं काय जायला. तुझी दाखव ड्रेसिंग आणि मी कशी दिसतं मला सांगा कमेंटमध्ये. आणि क्यू बघा, तुम्हाला दाखवलं थांबा. क्यू कसं दिसतं. क्यू बघ, याला उभं करा हो. हे बघ क्यूची ड्रेसिंग बघ आमच्या. क्यू आहे कर. क्यू काही नाही, त्याचं लक्षात नाही, त्याचं लक्षात नाही. बघू आहे गाईच कर. काही नाही. हा उभा राहा, उभा. दाखवू कसं कपडे घातले, त्यांना दाखवू कसं कपडे घातले. बोललो नाही आता, त्याला बघा दिमाग आले. आता त्याच्या बुटा बिटा घालता मी, लगेच निघता. चला मग आता लगेच ये ना सांगता गाडी बिडी काढायला. चल घेऊ चल. अरे नाही घेऊ सारखं सारखं म्हणायचे. चला तर आता काहीच आम्ही आता निघल्या. टाइम पण भरपूर झाले. आता काय करणार, जाऊ दे. पण बोलतो रात्री पण भारी असते तिथं बघण्यासारखं. खरंच भारी असतं का तिथं? मी काही पहिल्यांदा चालल्या तिथं, पण बघू. आम्ही आता पोहोचल्या गाडीत, उतरल्या ना. खरंच सांगतो एवढा भारी वाटतं ना. येऊ तर पुरं गेले, त्याला तर पक्की हाऊस झाले, तो तर पुरं गेले. आता आतमध्ये आम्ही जाऊन बघता, तुम्हाला पण नेता, कारण मला एवढा आनंद झालेला आहे बघून. बघतात आतमध्ये गेलो किती भारी आहे. अजून मी तर पहिल्यांदा झाल्या. चला तर चालू ठेव. पहिल्या तिथे पण शंकराची मूर्ती पण किती भारी आहे, जाम भारी आहे खरंच. एवढं भारी काम केले नाही तर काय सांगू तुम्हाला. खरंच जाम भारी काम केले अक्षरशः. म्हणजे ना असा आतमध्ये कवा जातात. चला आता आतमध्ये जाऊ आपण. बाबूला तर आवडी मज्जा आली ना, बाबू पुरच गेले. हे केवची मम्मी आहेस काय तू? कोण म्हणते? आई शप्पथ सांगता एवढा भारी आहे ना इथं, खतरनाक आहे यार गाईज. मी तर पहिल्यांदा आल्या, पण जी काही जण म्हणजे येऊन गेले असतील इथं, काय यार त्यांची एक एक पराक्रम इथं सगळा. म्हणजे बघा फोटोमध्ये सगळं असं कॅप्चर केलेलं आहे तिथं सगळं. म्हणजे किती भारी ना खरंच. अक्षरशः एवढा भारी केले ना काम इथं जाम करत. म्हणजे त्यांची रचना होती, जी त्यांचा पराक्रम होता सगळं म्हणजे इथं ठेवलेलं आहे त्यावी. आणि गर्दी नाहीये, मेन म्हणजे इथे गर्दी नाहीये अजून. म्हणजे कोणी जास्त पब्लिक नाहीये. आता कसं बरीच जण काही नवीन होतं तेव्हा येऊन गेलेली होती. आणि आता कसं जरा जुना झाला म्हणून आता कोणी जास्त जसा वेळ येतात त्यावेळी तशी येतात. गाईज खरंच महाराजांची मूर्ती बघली ना, म्हणजे काय सांगू. एक ना मनामध्ये एकदम त्यांच्याबद्दल एवढा आदर वाढले ना. त्यांची मूर्ती बघितली इथं, खरंच म्हणजे जाम भारी बांधकाम केले इथं. डायरेक्ट त्यांचा मंदिर इथं बांधलंय. हे बघा तिथे सगळे असे फोटो लावलेत. सगळे त्यांचे फोटो लावलेले आहेत महाराजांचे.
काय रचना आहे महाराजांची. अक्षरशः ना खरंच बघून एवढा भारी वाटले ना, सांगू नाही शकत एवढं भारी वाटले खरंच. का म्हणजे महाराजांचं पूर्ण बालपणापासून तर सगळं इथं म्हणजे दाखवलेलं आहे. आणि खाली लगेच त्याच्या खाली माहिती पण, म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नसेल लगेच त्याने इथं वाचायची ना, मग तिथे असे फोटो बिटो सगळे लावलेले आहेत. म्हणजे खरंच भारी काम केलेलं आहे सगळं. हे बघा तुम्ही आता इथे बघू शकता महाराजांची ना पूर्ण इथे शस्त्र आहेत, जशी की वाघ नख, अजून काय असतील मला एवढी नावं नाही माहिती, पण हे वाघनख, हे बघा वाघनख आहेत. आणि इथे नावं पण दिलेली आहेत का इथे त्यांचा. हे बघा चिलानम, परत परत काय मराठा कट्यार, अमुक्त शस्त्र. म्हणजे तुम्हाला सांगू का सगळी इथे नावं दिलेली आहेत. म्हणजे जसे शस्त्र आहेत ना त्यांचे तसे तसे सगळ्यांची नावं दिलेली आहेत इथं. आणि मी तुम्हाला सांगता का असं म्हणजे ना कुठं इथं तिथं फिरायला जाण्यापेक्षा ना तुम्ही खरंच सांगता इथं या. म्हणजे बरेच जण येऊन गेले असतील, असं नाही कोणी आलेला नसेल, पण इथं या खरंच सांगता. मी आलो नव्हतं एवढे दिवस तर करत होतो मी याला इथं, पण आता आल्या ना असं वाटतं इथल्या जावाने असं वाटतं शांत इथंच बसून राहू. किती शांतता आहे बाबा, किती यार, खरंच जाम भारी वाटतं खरंच. किंवा माझा पुरच जेले त्याला नुसतं नवल वाटले त्या गोष्टी. माझ्या किंवला तर जसं मोठा होईल ना तसं मी सगळं सांगेन त्याला. म्हणजे कसे आपले महाराज होतं, कसं काय तरी काय काय केला सगळं त्यांना सांगेन मी. दर्शन मस्त घेतले मी आता तिथल्या, दर्शन घेतला महाराजांचा. आणि खरंच सांगता असं वाटतं ना इथल्या जावंच नाही, काय भारी यार, शपथ डायरेक्ट ना असं मनात भरले डायरेक्ट, असं वाटतं इथल्या जावंच नाही खरंच. अक्षरशः काय त्यांची हे होती काय तेवढं मला बोलता पण येत नाही, मला अक्षरशः ना जाम भारी वाटले जाम. म्हणजे सगळं त्यांचा जेवढा पराक्रम होता, जेवढं त्यावी काय म्हणजे बालपण त्यांचं सगळं इथं दाखवले, काय त्यांचं होतं सगळं दाखवले इथं त्यावी ना. खरंच जाम भारी काम केले खरंच, मानला पाहिजे भाई आहे ना, जाम भारी काम केले. तुम्हाला दाखवू सगळं. हे बघा इथे सगळे त्यांचे ना फोटो बिटो लावलेले आहेत. आणि त्यांच्या खाली लगेच त्यांची माहिती पण लिहिलेली आहे का कुठला काय त्यावी का कसा काय सगळं लिहिलं. तुम्हाला दाखवता मी. महाराजांचा जन्म झाला तेव्हाचा आहे हा वाटते. हां हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. आणि त्याच्या खाली लगेच त्यावी पूर्ण अशी माहिती पण म्हणजे दिले. आणि त्यांचा इथे फोटो, काय भारी खरंच यार. हे बघा आता यांचं हे काय आहे इथे शिवसंस्कार, म्हणजे अजून इथं पण लावलेले आहेत शस्त्र. आणि एवढी मोठमोठाले आहेत कसे काय, म्हणजे महाराज एवढी शस्त्र घेऊन लढाया करत होत्या, काय ताकद होती त्यांच्यामध्ये. हे बघा सगळी इथे नावं पण दिलेली आहेत. दस्तान, परत साखली बाणा, परत जिरे टोप, आणि हे काय चिलखत, असं सर्व काही होतं. त्यांचे पोशाख जे लढाई करायला जायचे तेव्हा या सगळे असे म्हणजे घालत होते, त्यांचे शिपाई वगैरे काय असतील ते. हे बघा खरंच म्हणजे बघण्यासारखं इथं. आणि प्रत्येक आपल्या मराठी माणसाने इथे यावं, बघण्यासारखं आहे काहीतरी. महाराजांचे सगळे आपले पराक्रम आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता इतिहास तर काय सर्व शिकलेले पण काही का नाही एवढं माहिती नसतं ना. इतिहास मध्ये सगळा होता पण तवरा कुठं लक्ष दिलता. पण आता इथं आल्या ना तर खरंच जाम म्हणजे एकदम भारी वाटायला लागले. जरा वेळ इथं ना बसू जरा शांत, म्हणजे आल्यासारखेला असा. रिअल मध्ये तू वाटतो तो क्यू काय आहे काय भारी आहे ना, हे बा भारी आहे ना क्यू. हा अक्षरशः ना
इथून निघासं वाटत नाही मला, खरंच सांगता मी, निघासं वाटत नाही. जाम म्हणजे ना एकदम डायरेक्ट मनात भरली ही जागा माझ्या. काय म्हणजे त्यांची लीला काय असेल ती. जेव्हा हे सगळं एवढं बघले ना मी, तर असं वाटतं ना पहिला कशा असतील महाराज ना, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत का, म्हणजे किती त्यावी किती सहन केलं असेल ना. आपण असं थोडासा काय झाला का आपण लगे हे होता, पण त्यावी तर किती झेलले. जसं त्यांची इथे सगळं या दाखवलेले आहेत. मला जास्त बोलता येत नाही, म्हणजे तेवढा मला काही समजेल, मला बोलता येत नाही, पण मी माझ्या याच्यानी बोलता मी का मी एवढंच म्हणजे ना समाजाला एवढंच हे देईन का, जर आपले राजे असते ना राज, तर आपल्या मुली आहेत ना मुली, म्हणजे आपल्या आया बहिणी, त्यांच्यावर असं ना, असं म्हणजे काय सांगू, त्या आज ना सुखरूप असत्या. म्हणजे हल्ली असं चालू आहे ना का, म्हणजे महाराज पण बघत असतील काय एवढे एवढ्याशा बारीक बारीक पोरींवर अत्याचार होतात. त्यांना किती म्हणजे किती वेदना वाटत असतील का बा, आपल्या कालामध्ये आपण माया बहिणींची किती आदर करायचो, किती म्हणजे त्यांची हे करायचो, आणि आता हल्ली असं चालले का म्हणजे त्याच आया बहिणींना त्यांच्यावर म्हणजे बारीक सारीक पोरींना पण सोडत नाही. म्हणजे काय युग आले आता हा. अक्षरशः ना, जर खरंच सांगता, जर राजा असतं ना, राज म्हटलं म्हणजे आपलं राज, तर या सगळ्या नसता. आणि खरं सांगता पाहिजे होतं, पण नियतीच्या पुढं काहीच नाही. आणि काय सांगणार आता. खरंच सांगता माझ्या राजांना कोटी कोटी प्रणाम. अक्षरशः ना, मला मी मंदिरात तिथं बसले ना, मला डोळ्यात पाणी आला. मला म्हणजे जाम, मी तिथं बोलली पण, गाणी पण एक बोलली. अक्षरशः अंगाला माझ्या काटा आला. मी सांगू नाही शकत आता, एवढा मला हे झाले. पण खरं सांगता तुम्ही इथं नक्की या मंदिरामध्ये. महाराजांचा आपला एवढा भारी मंदिर केलंय तुम्ही. खरंच इथे तिथं असं कुठं जाण्यापेक्षा ना आपल्या महाराजांना भेट द्या. खरंच सांगता. अय क्यू, अय नाव जोर्या, ए नाव जोर्या, क्यू कोण आहे तू, ए क्यू कोण आहे, नाव जोर्या, हट नाव जोर्या तू. चला तर आता आम्ही निघता, थोडा वेळ बघू इथं बसू आणि लगे आम्ही निघू. निघायचं तर मन नाही, पण काय करणार. खरंच भारी वाटतंय एकदम आल्यावर. आता परत आम्ही एकदा येऊ इथं, आम्ही परत एकदा येऊ, परत एकदा आम्ही येऊ इथं. खरंच जाम भारी वाटला. क्यू, क्यूची नुसती मस्ती चालू आहे ती बघ. बेंजवर झाली, आखी दुकानं पण बंद झाली हो इथे. लगेच दुकानं पण बंद झाली. क्यू मस्ती करू नको. ए चला अगच चल, चला तर आता निघतं. बरं टाइम झाले आम्हाला, आम्ही कारण रात्री आलतो म्हणून ना. आणि सगळं कालोख आहे इकडे, सगळं कालोख आहे. काय म्हणजे आवडा दिसत नाही, जास्त गर्दी पण नाही आहे. चला तर आता आम्ही निघता, घरी गेल्यावर तुम्हाला तर भेटू. तर रोडला जाम कालोख होता, येता येता म्हणजे ना बराच कालोख होता रोडला. चल ना आता. चला तर आता फायनली गाडीमध्ये आम्ही बसल्या, आता निघू ना. रोडला एवढं म्हणजे ना कालोख आहे ना, जाम कालोख आहे रोडला, भीती वाटतं. पण आता निघू आम्ही, लगेच पोचू. आम्हाला येता वेळी ना म्हणजे जास्त रस्ता माहिती नव्हता, पण आता आम्हाला रस्ता माहित झाले. डायरेक्ट आम्ही सुसाट निघू घरी. चला तर जाम भारी झाला दर्शन पण, मस्त गर्दी ना म्हणजे कोणीच नव्हतं जास्त. आम्ही लेट पण आलतो ना, नाही का ग. दर्शन पण मस्त आमचं झालं. आता आम्ही निघता. चला तर क्यू बसले मागं. आता येऊ परत कधीतरी मस्त वेल काढून. असं म्हणजे इथे कसं माहितीये का, थांबायचं असेल ना तुम्हाला तसं वेल काढून या, म्हणजे बसायला जरा भेटेल. आता आम्ही रातचा टाइम आहे म्हणून त्याच्यामुळं हा 10:30 वाजायला आले, तर काही एवढा वेळ जास्त थांबू पण शकत नाही ना त्याच्यामुळं. कुठे एशी, हा तिथं वाटतं एशी. रात्री कोणीच नसतं नाही का जास्त वाटतं. महाराजांचे कालंकाजींच्या बँडी घालायला माहित. चला तर आता घरी गेल्यावर ना बघू. आता मधीन तुम्हाला रस्ता दाखवीन, एकदम कालोख आहे. आता पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला रस्ता कवरा कालोख आहे द्या. मग डायरेक्ट घरी जाण, मग व्हिडिओ मी स्टॉप करीन. चला तर गाईज आता मी ना आल्या घरी पोचले आम्ही, म्हणजे बाबू तिकडे गेले.
जेवायला बसले तर जेवायला पण मी मारले. मी गाडीमध्ये होतो ना तेव्हा मी ब्लॉग चालू म्हणजे केला नाही, कारण गाडीतल्या लाईटी पण बंद होत्या ना. ते गाडी चालवत असताना कसं मग ते लाईट चालू असली ना मग त्यांना काही समोरचं येणं एवढं येणे होत ना, त्याच्यामुळे ती लाईट बंद होती. तर मी काही ब्लॉग चालूच केला नाही. अंधार पण जाम होता रोडला येत्या वेळी. बरं घरी घे जाण तेव्हाच बरं चालू करीन. आता जेवायला मी तिकडे ठेवले, म्हणजे गरम बिरम केले. जेवायला तर बनवूनच जेलतो सगळा मी. आता जाण जेवण मस्तपैकी. आणि तुम्हाला सांगू का, नक्की मराठवाड्याला भेट द्या. जाम भारी खरंच, मस्त काम केले तिकडे सगळं. आणि म्हणजे बरीच जण गेले असतील, पण मीच लेट असेल तिथं मला असं वाटतं. पण भारी वाटलं तिथं जाऊन. चला तर आता बघू नेक्स्ट टाइम आता परत कधी जाऊ तिथं. म्हणजे आता फेऱ्या तर होतच राहतील, कारण मला तर जाम भारी वाटलं तिथं. मी जात जाईन, तुम्ही पण जात जा. तर आता जाम थकल्या, मस्त आता जेवता बिवता झोपता. चला तर आजच्या आवराच. आणि आपल्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या. सगळ्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या. आता बोबरी पण बोलायला लागले डायरेक्ट, कारण झोप पण आले मला. गाडीमध्येच झोप आली ती डायरेक्ट. ज्यांनी कोणी आपलं चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्याने पटकन सबस्क्राईब करून द्या. आणि लाईक शेअर सगळं करून घ्या. आणि चला मग आजच्या आवरात. चला तर बाय.